1. सारांश लेखन ही एक कला आहे ज्यामध्ये मजकुरातील सर्व प्रमुख तथ्ये आणि महत्त्वाचे तपशील समाविष्ट असले पाहिजेत. 2. सारांश लिहिण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तथ्यांचे पालन करणे आणि मते आणि सूचना वगळणे. 3. सारांश लेखन तथ्यात्मक आणि अचूक असावे. 4. फक्त शब्द कापून काढणे म्हणजे सारांश लिहिणे नाही, मुख्य अर्थावर आधारित सारांश लिहिणे आवश्यक आहे. आणि 5. व्याकरणदृष्ट्या स्पेलिंग, शब्द मर्यादा काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे आणि योग्य शीर्षक देणे देखील अनिवार्य आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. एकशे 3 शब्दांत सारांश लेखन करा. 103 शब्दांत सारांश लिहा. उत्तर. संस्कृतीची प्रतीके ही संस्कृतीचे अंतरंग निर्देशक असतात. अर्थहीन प्रतीके निरुपयोगी असून अर्थ समजणे ती कल्पना आहे. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रमुख प्रतीक असून ते अलिप्तता आणि प्रकाशोपासना दाखवते. संस्कृतीची चिन्हे संस्कृतीची आंतरिक कार्ये दर्शवतात. अर्थहीन चिन्हे निरुपयोगी आहेत, परंतु त्यांचा अर्थ समजताच ती जिवंत वाटतात. कमळ हे भारतीय संस्कृतीचे मुख्य प्रतीक आहे, अलिप्तता आणि प्रकाशाची उपासना दर्शवते. भाषांतर. खालील उतार्याला योग्य शीर्षक द्या. 103 शब्दांत सारांश लिहा. संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. ज्याप्रमाणे झाडाचा संपूर्ण विस्तार फळांमध्ये साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकांमध्येही अनंत अर्थ साठवलेले असतात. आपल्या देशात सूत्रबद्ध ग्रंथांची रचना प्रसिद्ध आहे. त्या संबंधित विज्ञानांसाठी सूत्रबद्ध ग्रंथ आहेत. थोडक्यात त्या सूत्रांमध्ये विज्ञानांची तत्त्वे अंतर्भूत आहेत. प्रतीके ही संस्कृतीची सूत्रे आहेत. खरोखर प्रत्येक बाह्य कृती ही अंतर्गत विचारांचे प्रतीक आहे. मन केवळ शेकडो कृतींद्वारे प्रकट होते. प्रथम मन वागते, नंतर डोके बाह्यतः वागते. प्रथम हृदय हालते, नंतर डोळे अश्रूंनी भरतात. प्रथम मन रागावते, नंतर हात वर केला जातो. मन जो अंकुर बाहेर काढते तो कृती आहे. भारतीय संस्कृतीत शेकडो प्रतीके आहेत. त्यांचा अर्थ शोधला पाहिजे. जेव्हा निरर्थक प्रतीकांची पूजा केली जाते तेव्हा धर्म यांत्रिक बनतो. प्रतीकांची पूजा नंतर जीवनावर कोणताही परिणाम करत नाही. अशा यांत्रिक प्रतीकांचा नंतर निरुपयोगी वाटतो. तरुण ती प्रतीके फेकून देतात. ते त्या प्रतीकांमधील अर्थ विचारतात. अर्थ दिसताच प्रतीक जिवंत वाटतो. त्या प्रतीकात शक्ती येते. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रमुख प्रतीक आहे. कमळाला सर्व प्रतीकांचा राजा म्हणता येईल. भारतीय संस्कृतीत कमळाचा वास येतो. या कमळाच्या फुलाचा काय महान अर्थ असू शकतो. आपण देवाच्या सर्व अवयवांची तुलना कमळाशी करतो. देव हे संपूर्ण जग चालवतो, पण तो या विस्ताराला अलिप्तपणे चालवत आहे. कमळात अलिप्तता आहे. दुसरा गुण म्हणजे वाईटातूनही चांगले घेणे आणि स्वतःचा विकास करणे. ते चिखलातूनही सौंदर्य घेते. कमळ दिवसरात्र तपस्या करून आपले हृदय अमृत आणि सुगंधाने भरते. त्याचे तोंड सूर्याकडे असते. प्रकाश पाहिल्यावर ते फुलते, प्रकाश गेल्यावर ते बंद होते. प्रकाश हा कमळाचे जीवन आहे. भारतीय संस्कृती प्रकाशाची उपासक आहे. तमसो मा ज्योतिर्मय, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा, हा श्लोक भारतीय संस्कृतीची आरती प्रार्थना आहे. सारांश. उतार्यात प्रतीके संस्कृतीच्या अंतर्गत कार्याचे सूचक आहेत. ही मुख्य कल्पना आहे, म्हणून याच्या समर्थनार्थ दिलेली उदाहरणे आणि उदाहरणे आवश्यक नाहीत. उदाहरणार्थ, अंतर्गत बदल बाह्य शरीरात प्रतिबिंबित होतात. विज्ञानाची तत्त्वे सूत्रांमध्ये दिली आहेत. आणि 3. प्रतिकूल परिस्थितीतून निर्मिती, इतरांसाठी संरक्षण, अलिप्तता आणि ज्ञानी जीवनाकडे वाटचाल या गुणांमुळे कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्राथमिक प्रतीक आहे. भाषांतर. लेखकांची आणि साहित्यकृतींची नावे. संस्कृतीची चिन्हे. ज्याप्रमाणे कोणत्याही विज्ञानाची तत्त्वे त्यात दिलेल्या सूत्रांद्वारे व्यक्त केली जातात, त्याचप्रमाणे सांस्कृतिक प्रतीके देखील जणू काही त्या संस्कृतीचे तत्वनिष्ठ सार असतात.
अंतर्गत शारीरिक क्रिया बाह्य वर्तनाद्वारे निश्चित केल्या जातात. त्याचप्रमाणे संस्कृतीचे अंतर्गत कार्य त्या संस्कृतीतून वाढणाऱ्या प्रतिकात्मक अंकुणद्वारे समजले जाते. जर अशा प्रतीकांना काही अर्थ आणि चैतन्य असेल तरच भावी पिढ्या त्यांना स्वीकारतील. वाईटातून चांगले निर्माण करणे, प्रचंड अडचणींना न जुमानता इतरांसाठी काहीतरी जपून ठेवण्याची वृत्ती, अलिप्तता आणि ज्ञानी जीवनाकडे वाटचाल करणे यासारख्या गुणांमुळे देवाच्या अवयवांशी तुलना करण्याचे भाग्य असलेले कमळ भारतीय संस्कृतीचे मुख्य प्रतीक बनते. शब्द 79. 1, 2. पर्याय 4. खालील वाक्प्रचारांचा म्हणींचा अर्थ सांगून वाक्यात वापर करा. आय, अति तेथे माती. आन्सर. आय, अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. ई, उचलली जीभ लावली टाळ्याला. आन्सर. ई, उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता बोलणे. ई, ठकास महाठक. आन्सर. ई, ठकास महाठक दुष्टाशी दुष्टपणाने वागावे. आय, वी, गंगेत घोडे न्हाणे. आन्सर. आय, वी, गंगेत घोडे न्हाणे खूप दिवसांनी एखादे अवघड काम पूर्ण होणे. बी, साखर पेरणे. आन्सर. बी, साखर पेरणे गोड बोलून आपले काम साधून घेणे. 6. बी, खाली दिलेल्या कल्पनांचा 10 वाक्यांत विस्तार करा. आय, मानवता हाच खरा धर्म. आन्सर. आय, मानवता हाच खरा धर्म माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे, एकमेकांना मदत करणे आणि दया करुणा बाळगणे हाच खरा धर्म आहे. ई, सत्यमेव जयते. आन्सर. ई, सत्यमेव जयते शेवटी सत्याचाच विजय होतो. 7. डी, खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आय, अतिथी. आन्सर. आय, अतिथी पाहुणा. ई, खाग. आन्सर. ई, खाग पक्षी. ई, ग्रेह. आन्सर. ई, ग्रेह घर. आय, वी, युती. आन्सर. आय, वी, युती एकत्र. वी, हिरमोड. आन्सर. वी, हिरमोड निराशा. 8. ई, खाली दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. आय, दुष्ट. आन्सर. आय, दुष्ट सज्जन. ई, शीत. आन्सर. ई, शीत उष्ण. ई, हावळा. आन्सर. ई, हावळा समाधानी. आय, वी, सुवास. आन्सर. आय, वी, सुवास दुर्गंध. वी, नामांकित. आन्सर. वी, नामांकित बदनाम. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for दोन, उद्देश एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल किंवा मुद्द्याबद्दलचा दृष्टिकोन आणि समज सामायिक करण्याची ही एक पद्धत आहे. 3. रचना निबंधात सामान्यतः प्रस्तावना, मुख्य परिच्छेद आणि निष्कर्ष असतात. आणि 4. प्रकाशक हा मजकूर आनंद प्रकाशन, छत्रपती संभाजी यांचा आहे. भाषांतर. 4. निबंध लेखन तंत्र. निबंध लेखनात एखाद्याचे विचार आणि कल्पनाशक्ती लिखित स्वरूपात व्यक्त करणे समाविष्ट असते. एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा समस्येवर तुमचा दृष्टिकोन मांडण्याचा आणि त्या विषयाबद्दलची तुमची समज दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. निबंध लेखनात विषयाची प्रस्तावना, मुख्य परिच्छेद आणि निष्कर्ष यांचा समावेश असतो. 468. तिचे आणि दुर्दैवाने नाही. 1. एक, या विभागाचे शीर्षक परिपूर्ण मराठी व्याकरण आहे. 2. ते योग्य श्लोकांचा वापर आणि शुद्धलेखन आणि विरामचिन्हे यासारख्या अचूक लेखन पद्धतींवर भर देते. 3. काव्यात्मक ओळी आणि त्यांच्या संबंधित लेखकांची 10 उदाहरणे दिली आहेत. आणि 4. उल्लेख केलेल्या लेखकांमध्ये विठ्ठल वाघ, कुसुमाग्रज आणि बालकवी यांचा समावेश आहे. भाषांतर. 1. परिपूर्ण मराठी व्याकरण.
2. निबंध प्रभावी बनवण्यासाठी विषयाच्या सादरीकरणासाठी विशिष्ट ठिकाणी योग्य ओळी लावणे प्रभावी आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या काव्यात्मक ओळी उदाहरणे म्हणून खाली दिल्या आहेत. तसेच स्पेलिंग, विरामचिन्हांचा योग्य वापर आणि सुसंगत वाक्यरचना यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. 3. 1. काळ्या मातीत लावणारा धावतो, लावणारा धावतो, लावणारा धावतो, वीज नाचते, ढग ढोल वाजवतात, ढग ढोल वाजवतात, ढग ढोल वाजवतात, विठ्ठल वाघ. 4. 2. मी माझ्या महाराष्ट्राबद्दल अभिमानाने बोलेन, पण जे अमृतालाही हरवेल असे शब्द मी वापरेन, हे रसिकांनो. संत ज्ञानेश्वर. 5. 3. माझ्या डोळ्यात पापाची इच्छा दाखवू नकोस, त्यापेक्षा मी आंधळा असणे चांगले. संत तुकाराम. 6. 4. हे सर्वव्यापी सुंदर शिवा, हे नमस्कार स्वीकारा. हे प्रभू, आमचे जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा. कुसुमाग्रज. 7. 5. या भारतात बंधुत्वाची भावना नेहमीच राहो, असे वरदान द्या. हे सर्व पंथ आणि धर्म एकरूप होऊ दे, कोणतेही मतभेद नसावेत. तुकडोजी महाराज. 6. अज्ञानी लोकांमध्ये विज्ञानाचे ज्ञान दाट असते, ज्ञानाने अज्ञान दुरुस्त झालेले दिसते. मी, तू, हे प्रकरण उदाहरणे हरवली आहेत. हृदयात अंतर्मुखी आत्मप्रकाश. ध्रुव. संत ज्ञानेश्वर महाराज. 7. निसर्गाचा अनियंत्रित क्रोध, पृथ्वी हादरते, पूर येतो, वादळे येतात, ज्वाला पेटतात, लोक धावपळ करतात. 8. भिंत कोसळली, खांब पडला, एक जुनी जीर्ण धर्मशाळा, तिच्या टाईल केलेल्या छतावर एक कबूतर बसले आहे. एक उदास, कंटाळवाणे, एकाकी गाणे गात आहे. बालकवी. 9. मानवी शरीरात प्रवेश केल्यावर ते वाया जाते, संतांचा सहवास न जाणता काही उपाय. संत एकनाथ. आणि 10. वधस्तंभावरील रक्ताचे डाग अजून सुकलेले नाहीत, तुमच्या दूताचा आवाज अजून कमी झालेला नाही. शब्द छत्रपती संभाजीनगर. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. This answer, A. Swami Vivekanand. The quote, "The caste system is opposed to the religion of the Vedanta. Caste is a social custom, and all our great preachers have tried to break it down," is attributed to Swami Vivekanand. He believed that the caste system was a barrier to India's progress and was not an inherent part of the core tenets of the Vedanta philosophy. 2. Righteousness. Answer, B. Confucius. Confucius is the source of the quote, "Righteousness is the foundation stone of peace and good governance." 3. Testing a man's character. Answer, C. Abraham Lincoln. The quote, "Nearly all men can stand adversity, but if you want to test a man's character, give him power," is by Abraham Lincoln. 4. Power of love. Answer, D. William Gladstone. William Gladstone is credited with the quote, "When the power of love overcomes the love of power, the world will know peace." 5. Peace and justice. Answer, E. Eisenhower. The quote, "Peace and justice are two sides of the same coin," is attributed to Eisenhower. 6. Democracy. Answer, F. Mahatma Gandhi. Mahatma Gandhi said, "I understand democracy as something that gives the weak the same chance as the strong." 7. Atheists. Answer, G. Ernest Hemingway. Ernest Hemingway is the source of the quote, "All thinking men are atheists." 8. Scientific power. Answer, H. Martin Luther King. The quote, "Our scientific power has outrun our spiritual power. We have guided missiles and misguided men," is by Martin Luther King. 9. Science and religion. Answer, I. Einstein. Einstein is credited with the quote, "Science without religion is lame, and religion without science is blind." 10. Education. Answer, J. Nelson Mandela. The quote, "Education is the most powerful weapon you can use to change the world," is attributed to Nelson Mandela. 11. Educated mind. Answer, K. Aristotle. Aristotle is the source of the quote, "It is the mark of an educated mind to be able to entertain a thought without accepting it." 12. Educating in mind and not morals. Answer, L. Theodore Roosevelt. Theodore Roosevelt is credited with the quote, "To educate a person in mind and not in morals is to educate a menace to society." 13. Poverty. Answer, M. Aristotle. The quote, "Poverty is the parent of revolution and crime," is attributed to Aristotle. 14. Science of today. Answer, N. Edward Teller. Edward Teller is the source of the quote, "The science of today is the technology of tomorrow."
15. Youth. Answer. O. Edward Teller. The quote, "Youth is the canvas upon which the masterpiece of tomorrow is painted," is attributed to Edward Teller. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. एक. पुस्तकाचे शीर्षक परिपूर्ण मराठी व्याकरण, परिपूर्ण मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरण. 2. कोट स्त्रोत कुसुमाग्रज. 3. कोट थीम प्रेम, शांती, क्षमा आणि दैवी ही वैश्विक मूल्ये. आणि 4. अतिरिक्त मजकूर काही महत्त्वाच्या नोंदी आणि मुद्द्यांचे शीर्षक असलेले नोट्स विभाग. भाषांतर. 1. संपूर्ण मराठी व्याकरण. 2. तुमच्या शुभगीतांचा जप मंदिरात प्रतिध्वनित होतो. 3. प्रभू प्रेम, शांती आणि क्षमेत राहतो. 4. कुसुमाग्रज. 5. काही महत्त्वाच्या नोंदी. 6. 1. 7. गुणांपैकी. आणि 8. बालागुण. AI प्रतिसादा दोन. विस्तार प्रत्येक मुद्द्यावर नंतर सविस्तर चर्चा आवश्यक आहे. 3. उदाहरण विषय किशोर गुन्हेगारी वाढणे हे उदाहरण म्हणून दिले आहे. आणि 4. प्रकाशक आनंद प्रकाशन. भाषांतर. 1. उद्या रंगवले आहे. 2. निबंध लिहिताना प्रथम निबंधाच्या सुरुवातीच्या टप्प्यांवर निर्णय घेणे आवश्यक आहे आणि नंतर प्रत्येक मुद्द्यावर तपशीलवार चर्चा करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ किशोर गुन्हेगारी वाढवणे. 3. 469. आणि 4. आनंद प्रकाशन. एक. बालगुन्हेगारी म्हणजे राज्य निर्धारित वयोमर्यादेपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलाने केलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य. 2. नमूद केलेल्या प्राथमिक कारणांमध्ये कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, समवयस्कांचा प्रभाव आणि सोशल मीडियाचा गैरवापर यांचा समावेश आहे. 3. गरिबी, बेरोजगारी आणि शिक्षणाचा अभाव हे देखील तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास कारणीभूत आहेत. आणि 4. मजकुरात असे सुचवले आहे की गंभीर गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलांना सौम्य शिक्षा दिल्यास प्रौढ टोळ्यांकडून त्यांचे शोषण होऊ शकते. भाषांतर. 1. बालगुन्हेगारी म्हणजे काय? 2. बालगुन्हेगार नेमके कोणाला म्हणतात? 3. बालगुन्हेगारीची नेमकी कारणे कोणती आहेत? 4. बालगुन्हेगारीचे सामाजिक जीवनावर होणारे परिणाम. 5. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी घेतलेले उपाय. 6. स्वतःचे मत. 7. 1. बालगुन्हेगारी वाढती एक गंभीर समस्या. तरुणाई हा कॅनव्हास आहे ज्यावर उद्याची उत्कृष्ट कलाकृती रंगवली जाते. तरुणाई ही एका पडद्यासारखी आहे ज्यावर उद्याच्या महान कलाकृती निर्माण होतात. पण जरी यात सत्य असले तरी खरी परिस्थिती अशीच आहे का? आजच्या समाजात बालगुन्हेगारी ही एक गंभीर समस्या बनली आहे. भारतात बालन्याय कायदा 1986 सुधारित 2000 नुसार 16 वर्षांपर्यंतच्या मुलांना आणि 18 वर्षांपर्यंतच्या मुलींना जर त्यांनी गुन्हे केले तर त्यांना बालगुन्हेगारांच्या श्रेणीत समाविष्ट केले जाते. बालगुन्हेगारीची कमाल वयोमर्यादा वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलते. या आधारावर कोणत्याही राज्याने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेपेक्षा कमी वयाच्या मुलाने केलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य म्हणजे बालगुन्हेगारी. ही समस्या सरकार आणि समाजासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे आणि ती मुलांच्या भविष्याला आणि समाजाच्या विकासाला धोक्यात आणू शकते. बालगुन्हेगारी वाढण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी कौटुंबिक समस्या हे एक महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटते. आर्थिक अडचणी, मुलांकडे पालकांचे अक्षम्य दुर्लक्ष, घरगुती वाद किंवा परिसरातील वाईट वातावरण यामुळे मुले गुन्हेगारीकडे वळतात. आणि याशिवाय मुलांची वाईट संगत, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांशी संगत, तसेच ते इतरांपेक्षा वेगळे आहेत हे दाखवण्याच्या इच्छेमुळे ते सोशल मीडियाचा गैरवापर करतात आणि आपोआप गुन्हेगारीकडे वळतात. गरिबी, बेरोजगारी आणि शिक्षणाचा अभाव यामुळे मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता वाढते. सामान्यतः गर्दीच्या वस्त्यांमध्ये नशेच्या सुविधा सहज उपलब्ध असतात, ज्यामुळे अनेक मुले त्यांचे मानसिक संतुलन गमावतात आणि गुन्ह्यांकडे आकर्षित होतात. गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा देखील अल्पवयीन मुलांसाठी कमी असल्याने प्रौढ टोळ्या अनेकदा अशा मुलांचा वापर करतात. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा
2. यामुळे असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण निर्माण होते, ज्यामुळे संबंधितांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. 3. उपायांमध्ये जागरूकता वाढवणे, गरजूंना आर्थिक मदत देणे, मूल्य आधारित शिक्षण देणे, नोकरीच्या संधी निर्माण करणे आणि गुन्ह्याचे माध्यमांमध्ये होणारे गौरव नियंत्रित करणे यांचा समावेश आहे. आणि 4. तरुण गुन्हेगारांना मदत करण्यासाठी पोलीस, न्याय व्यवस्था आणि पुनर्वसन कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. भाषांतर. लेखकांची आणि साहित्यकृतींची नावे हे शीर्षक असल्याचे दिसते आणि मुख्य लेखाच्या मजकुराचा भाग नाही. बालगुन्हेगारीमुळे अनेक नकारात्मक परिणाम होतात. मुलांचे उर्वरित भविष्य धोक्यात येते. कुटुंबालाही याचा फटका सहन करावा लागतो. अशा प्रवृत्तींमुळे रोजगाराच्या संधी कमी होतात आणि सामाजिक बहिष्कार होतो. परिणामी सामाजिक विकासाचा वेग मंदावतो. समाजात असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते. इतर मुलेही याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मोठ्या गुन्हेगारांचा पाया रचला जातो. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर शिक्षा देणे हा एकमेव उपाय नाही. मुलांच्या जीवनातील मूळ कारणे शोधून ती सोडवणे आवश्यक आहे. जर कुटुंब, शैक्षणिक संस्था, समाज आणि सरकार यांनी एकत्र काम केले आणि मुलांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले तर ही समस्या प्रभावीपणे नियंत्रित केली जाऊ शकते. यासाठी समाजात बालगुन्हेगारीबद्दल जागरूकता वाढवणे, गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत करणे, प्रभावी शिक्षण प्रणालीद्वारे नैतिक मूल्ये शिकवणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. टीव्ही, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा योग्य वापर आवश्यक आहे. सोशल मीडियावर गुन्ह्यांचे गौरव करण्यास मनाई करावी. याशिवाय बालगुन्हेगारांना मदत करण्यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्थेचे सहकार्य आवश्यक आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या मुलांसाठी पुनर्वसन कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. ASKEPHJBY ही अक्षरे यादृच्छिक वाटतात आणि मुख्य लेखाच्या मजकुराचा भाग नाहीत. P हे एक यादृच्छिक पत्र असल्याचे दिसते आणि मुख्य लेखाच्या मजकुराचा भाग नाही. असे मानले जाते की जर समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केले आणि बालगुन्हेगारीला साथीसारखी गंभीर समस्या मानली तर ही समस्या सुटेल. यामुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होईल आणि समाजात शांतता आणि समृद्धी टिकून राहील. तीन, भारतात सध्या वापरात असलेल्या प्रमुख स्रोतांमध्ये सौर आणि पवन ऊर्जा यांचा समावेश आहे, ज्यामुळे जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते. आणि 4, हरित ऊर्जा ही पर्यावरणपूरक, प्रदूषणरहित आणि भविष्यातील ऊर्जेच्या गरजांसाठी दीर्घकालीन उपलब्धता प्रदान करते. भाषांतर. 1. सुमारे 350 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या या ओळी आजही तितक्याच प्रासंगिक आहेत. आपल्या संकटाच्या काळात नैसर्गिक संसाधने जशी उपयोगी पडतात तशीच नैसर्गिक संसाधने देखील उपयोगी पडतात. आज वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे ऊर्जेची मागणी प्रचंड वाढली आहे. कोळसा, पेट्रोल, डिझेलसारखे पारंपरिक ऊर्जास्त्रोत कमी होत आहेत आणि पर्यावरणाला हानिकारक ठरत आहेत. म्हणूनच हरित ऊर्जा म्हणजेच पर्यावरणपूरक आणि अक्षय ऊर्जास्त्रोत जसे की पवन, पाणी, सौर, नैसर्गिक वायू ऊर्जा ही काळाची गरज आहे. 2. हरित ऊर्जा ही नैसर्गिकरित्या पुनर्निर्मिती करणाऱ्या स्रोतांपासून मिळणारी ऊर्जा आहे. या स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा, पाणी, भूउष्णिक उष्णता, समुद्राच्या लाटा आणि जैवइंधन यांचा समावेश आहे. हे स्रोत सतत नूतनीकरण केले जातात आणि त्यामुळे पर्यावरणाला हानिकारक नसतात. 3. जरी हरित ऊर्जेचे अनेक प्रकार असले तरी सध्या वापरात असलेले प्रमुख स्रोत खालीलप्रमाणे आहेत. भारतात वर्षातील जवळजवळ 8 ते 10 महिने सूर्यप्रकाश असतो. याचा वापर करून सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जाते. सध्या डोंगराळ भागात तसेच समुद्रकिनाऱ्यावर जिथे वाऱ्याचा वेग जास्त आहे, पवन ऊर्जेच्या मदतीने वीज निर्मिती केली जात आहे. यामुळे कोळशासारख्या जीवाश्म इंधनांवरील भार कमी होण्यास मदत झाली आहे. नदीच्या प्रवाहांपासून तसेच समुद्राच्या लाटांपासून ऊर्जा निर्मितीसाठी नवीन प्रयोग केले जात आहेत. याशिवाय जैविक पदार्थांच्या किण्वन किंवा ज्वलन प्रक्रियेतून देखील ऊर्जा मिळते. भविष्यात पृथ्वीच्या आतील उष्णतेचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करता येईल. आणि 4. हरित ऊर्जा अनन्यसाधारण महत्त्वाची आहे कारण ती नूतनीकरण करता येते. ही ऊर्जा पर्यावरणपूरक आहे कारण ती प्रदूषण निर्माण करत नाही. सतत उपलब्धतेमुळे ही ऊर्जा भविष्यातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होते.
दोन, महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा प्रकल्प राबवत आहे. आणि 3, अदानी ग्रीन एनर्जी सारख्या कंपन्यांसोबत प्रकल्प राबवले जात आहेत, विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये. भाषांतर. 1. भारत सरकारने 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे. 2. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा प्रकल्प राबविले जात आहेत. 3. उदाहरणार्थ अदानी ग्रीन एनर्जी कंपनीसोबत. आणि 4. छत्रपती संभाजीनगर. एक, पुढील 5 वर्षांत 11,000 मेगावॅट वीज निर्मितीचे सरकारचे उद्दिष्ट आहे. 2. आर्थिक मदत आणि अनुदान योजना हरित ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देतात. 3. आव्हानांमध्ये भूसंपादन, स्थानिक विरोध आणि मर्यादित तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे. आणि 4. पर्यावरणीय सुसंगतता आणि शाश्वतता वाढविण्यासाठी सार्वजनिक जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण. पुढील 5 वर्षांत 11,000 मेगावॅट वीज निर्मितीचा करार. हरित ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने वित्त आणि अनुदान योजना राबवल्या आहेत. कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या विकासाकडे नेणाऱ्या संशोधन आणि विकासावर भर दिला जात आहे. जरी हरित ऊर्जा हा प्रदूषणमुक्त आणि फायदेशीर ऊर्जा स्रोत असला तरी त्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान तसेच प्रकल्पांसाठी जमीन संपादन आणि स्थानिक विरोध यामुळे या ऊर्जा स्रोताची निर्मिती आणि वापर अजूनही मर्यादित आहे. पर्यावरणीय सुसंगतता, स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जा स्रोत, पैशाची बचत आणि शाश्वतता यासाठी सार्वजनिक जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी सरकारी, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये माध्यमे मोठी भूमिका बजावू शकतात. यामुळे निसर्गाचे रक्षण होईल आणि भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण होईल. एक, भाषांतर म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आशय व्यक्त करण्याची कला. 2. या प्रक्रियेसाठी शब्दांचे बारकावे, वाक्प्रचार आणि भाषेची लय विचारात घेणे आवश्यक आहे. 3. भाषांतरित मजकूर मूळ मजकुराशी सुसंगत असावा. आणि 4. प्रवाही भाषा, विचारांची स्पष्टता आणि वस्तुनिष्ठता आवश्यक आहे. भाषांतर. 1. इंग्रजी उतार्याचे मराठीत भाषांतर. मूळ भाषेतून अपेक्षित दुसऱ्या, लक्ष्य भाषेत मजकूर किंवा आशय व्यक्त करण्याच्या कलेला अनुवाद किंवा अनुवाद म्हणतात. त्या भाषेतील शब्दांची रचना, परंपरा, वाक्प्रचारांचा संदर्भ, भाषेची लय इत्यादींचा विचार केला पाहिजे. भाषांतर करताना अनुवादित भाषा आणि मूळ उतार्यामध्ये कोणतीही विसंगती नसावी. प्रवाही भाषा आणि विचारांची स्पष्टता आवश्यक आहे. येथे वैयक्तिक मतांना जागा नाही. एआय प्रतिसाद. एक, भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे जिथे कोणताही अधिकृत राज्य धर्म नाही, जिथे सर्व धर्म कायद्यासमोर समान मानले जातात. 2. लोकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे, स्वीकारण्याचे आणि प्रचार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, जर तो इतरांच्या स्वातंत्र्यात अडथळा आणत नसेल. 3. भारताने इतिहासात विविध समुदायांना आश्रय दिला आहे, ज्यात ख्रिश्चन, पारशी आणि यहुदी यांचा समावेश आहे. आणि 4. देशात एक मूलभूत सांस्कृतिक ऐक्य वाहते, जे त्याच्या लोकशाही परंपरा, सहिष्णुता आणि समावेशक भावनेचे प्रतिबिंब आहे. भाषांतर. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणताही राज्यधर्म नाही. कायद्यासमोर सर्व धर्म समान आहेत. कोणताही धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानला जात नाही आणि जोपर्यंत तो इतर लोकांच्या स्वातंत्र्याला बाधा आणत नाही तोपर्यंत लोकांना कोणताही धर्म प्रसारित करण्यास, त्याचे पालन करण्यास आणि त्याचे पालन करण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. भारत अनादी काळापासून एक धर्मनिरपेक्ष राज्य आणि देश आहे आणि अनेक धर्म आणि श्रद्धा असलेल्या लोकांनी त्यांच्या स्वतःच्या भूमी आणि देशांमध्ये छळाच्या काळात येथे आश्रय घेतला आहे. येथील ख्रिश्चन चर्च इस्लामच्या आगमनापेक्षा खूप जुने आहेत.
पारशी लोक 18व्या शतकात इराणमधील धार्मिक छळापासून वाचण्यासाठी येथे आले आणि त्यांनी झोरोस्ट्रियन धर्म आणला. यहुदी लोक खूप पूर्वी म्हणजे सुमारे 2000 वर्षांपूर्वी आले आणि प्रामुख्याने मुंबई, पुणे, कोचीन आणि दिल्ली येथे स्थायिक झाले. हिंदू धर्मातच वेगवेगळ्या धार्मिक प्रथा, विधी, समारंभ आणि पूजा आणि प्रार्थनांचे पालन करणारे शेकडो पंथ आहेत. ही धार्मिक विविधता एकता, अखंडता आणि पूर्णतेचे एक परिपूर्ण आणि अद्भुत उदाहरण सादर करते. विविधतेत एकता हे सामाजिक जीवनाचे वैशिष्ट्य आहे. या सर्व समृद्धता आणि विविधतेमध्ये उपखंडाचा आकार आणि दीर्घ इतिहास महत्त्वाची भूमिका बजावत आहे, ज्यामुळे एक लोक आणि एक राष्ट्र निर्माण होते. ते इंद्रधनुष्याच्या वेगवेगळ्या रंगांसारखे दिसतात जे शेवटी एकाच शुद्ध, पांढऱ्या प्रकाशाचे असतात. इतक्या मोठ्या देशात विचार, मते, अभिरुची, श्रद्धा, जीवनशैली इत्यादींमध्ये फरक असणे निश्चितच आहे आणि ते देशाच्या लोकशाही परंपरा, उदारमतवादी दृष्टिकोन, सहिष्णुता आणि अनुकूलतेची भावना आणि अनुकूलतेचे प्रतिबिंबित करतात. त्याच्या मुख्य प्रवाहातून एक मूलभूत सांस्कृतिक एकता वाहते. उत्तर यामिनी. स्पष्टीकरण चंद्रिका, कौमुदी आणि ज्योत्स या शब्दांचा अर्थ चांदणे असा होतो. यामिनी म्हणजे रात्र, म्हणून तो इतरांचा समानार्थी शब्द नाही. 2. वाक्प्रचार ओळखा. उत्तर वज्र्य करणे. स्पष्टीकरण प्रश्नात एखादी गोष्ट टाळणे किंवा पूर्णपणे थांबवणे यासाठी एक वाक्प्रचाराचा अर्थ विचारला आहे. वज्र्य करणे हा अर्थ या अर्थाशी जुळतो. 3. क्षमता असणे पण ती वापरणे नाही यासाठी योग्य वाक्प्रचार ओळखा. उत्तर गाढवा पाठीच्या सासरची गोणी. स्पष्टीकरण या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ गाढवाच्या पाठीवर सासू सासऱ्यांची पोती असा होतो. याचा अर्थ असा की गाढव एक मौल्यवान ओझे वाहून नेत आहे, परंतु त्याचे महत्त्व किंवा मूल्य त्याला माहिती नाही, त्यामुळे त्याचा फायदा होत नाही. हे आन्सर ब. वर्ज्य करणे. दिलेल्या वाक्यातील योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे. वाक्य आहे टोकावर नख लावणे चांगले नाही, ते वर्ज्य करणे केव्हाही चांगले आणि त्यासाठी बटपिहा कवीस याची गरज नाही. येथे वर्ज्य करणे म्हणजे एखादी गोष्ट टाळणे किंवा करू नये असा अर्थ होतो. इतर पर्याय जसे नख लावणे आणि आहापिटिको हे या संदर्भात योग्य अर्थ देत नाहीत. वर्ज्य करणे हाच योग्य वाक्प्रचार आहे.